नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कधी, किती आणि कशामुळे होणार, काय सध्याची परिस्थिती, बांगलादेश या ठिकाणी कांदा आयात या ठिकाणी होतो आहे का, निर्यात होतो आहे का, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तर जाणून असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सर्व लाईक म्हणजे घंटा का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. बांगलादेशाने कांदा आयात परवाने पुन्हा वाढवले. दिवसाला किती ट्रक कांदा निर्यात होईल? बांगलादेशाने आपल्या स्थानिक कांद्याची बाजारपेठ स्थिर करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे आणि 2 दिवसापूर्वी 200 परवाने वाढवण्यात आले होते. यात आणखीन वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय कांद्याची निर्यात वाढण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देत बांगलादेश सरकारने पुन्हा एकदा कांद्याच्या आयात परवान्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे, ज्यामुळे ही संख्या चौपट झाली आहे. पूर्वी दररोज केवळ 550 आयात परवाने दिले जात होते. त्यानंतर 13 डिसेंबरपासून 200 आयात परवाने जारी करण्यात आले आहे. आता यात वाढ करून 575 परवाने दिले जात आहे. सरकार 15 आणि 16 डिसेंबर रोजी दररोज 575 आयात परवाने IPS जारी करेल, जेणेकरून कांद्याला बाजार या ठिकाणी सुसह्य पातळीवर ठेवण्यात मदत होईल. प्रत्येक IP जास्तीत जास्त 300 टन कांदा आयात करण्यास अनुमती देईल. आजच्या विषय पूर्वीप्रमाणे राहील. ज्या आयातदारांनी 1 ऑगस्ट 2025 पासून आयात परवानगीसाठी अर्ज केला आहे आणि ते पुढील 2 दिवसात त्यांचा अर्ज पुन्हा सबमिट करण्यास पात्र असतील, आयातदारांना फक्त एकदाच अर्ज करण्याची परवानगी असेल. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.